विद्यार्थी मित्रांनो, उद्योजकतेचा विकास या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण स्टार्टअप इंडिया या भारत सरकारच्या उपक्रमाविषयी माहिती पाठीमागील काही व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. त्या संदर्भातले काही यूट्यूबवरचे व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी पाहण्यासाठी काय केले होते, पाठवलेले होते. मग स्टार्टअप इंडियानंतर भारत सरकारचा अजून एक महत्त्वाकांक्षी उपक्रम होता किंवा आहे स्टँडअप इंडिया. स्टँडअप इंडिया मग स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया या दोन्हीही उपक्रमांची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2015 या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी काय केलेली आहे. आणि त्यानंतर 2016मध्ये प्रत्यक्ष या उपक्रमांच्या अंमलबजावणीला काय झाली, त्या ठिकाणी सुरुवात झाली. बघा विद्यार्थी मित्रांनो, या दोन्हीही योजनांचा जर मुख्य उद्देश कोणता असेल, उपक्रमांचा जर मुख्य उद्देश कोणता असेल, तर तो आपल्या देशामध्ये जे बेकारीचं प्रचंड मोठं प्रमाण आहे, ते बेकारीचं प्रमाण कमी करण्यासाठी आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामधील जे तरुण आहेत, जे नवउद्योजक आहेत, की ज्यांच्याकडे नवीन नवीन कल्पना आहेत, ज्यांच्याकडे नवीन नवीन आयडियाज आहेत, अशा तरुणांनी नोकरीच्या पाठीमागं न लागता त्या ठिकाणी स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करावा आणि त्या व्यवसायातून त्या ठिकाणी स्वतःसाठी रोजगार निर्मिती करावी आणि त्याचबरोबर इतरांनाही काय करावा, त्या ठिकाणी रोजगार काय करावा, उपलब्ध करून द्यावा. हा या पाठीमागचा प्रमुख हेतू होता. आणि या हेतूनं, या उद्देशानं पंतप्रधानांनी विद्यार्थी मित्रांनो हे दोन उपक्रम 2015मध्ये त्या ठिकाणी काय केले, सुरू केले. त्यापैकी स्टँडअप इंडियाविषयीची जी माहिती आहे ती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. बघा त्यानंतरचा जो दुसरा महत्त्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे स्टँडअप इंडिया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपल्या देशाचा जर उद्योगधंद्याचा इतिहास पाहिला तर भारतामध्ये उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये गुजरात हे राज्य त्या ठिकाणी आपल्याला पुढं असलेलं दिसून येतं. गुजरात हे राज्य उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये पुढं असलेलं दिसून येतं. त्यानंतर मुंबई, तामिळनाडूमधील काही भाग, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंद्याची आपल्याला स्थापना झालेली दिसून येते. आणि अलीकडच्या काळामध्ये देशाच्या संपूर्ण क्षेत्रातच त्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या वाढीला काय झालेले आहे, सुरुवात झालेली आहे. बघा असं जरी असलं तरी विद्यार्थी मित्रांनो, उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये उद्योगधंदे स्थापन करणाऱ्या लोकांकडे जर एक नजर आपण टाकली, उद्योगधंदे स्थापन करणाऱ्या लोकांच्याकडे जर एक आपण नजर टाकली, तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो उद्योगधंद्याच्या स्थापनेमध्ये पारशी लोकांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. मारवाडी लोकांचा याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे. व्यापार क्षेत्रामध्ये मारवाडी लोकांचा याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे. सेवा क्षेत्रसुद्धा काही विशिष्ट जातीच्या लोकांनी त्या ठिकाणी तुम्हाला काबीज केलेलं दिसून येईल. आणि मग त्यानंतर आपले जे इतर जातीचे लोक आहेत, मग त्यामध्ये मराठा असतील, मागास समाजातील लोक असतील, हे लोक त्या ठिकाणी उद्योगधंद्यामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अगदी तुरळक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय होतात, दिसून येतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दालमिया, त्यानंतर अंबानी, टाटा हे सगळे जर लोक पाहिले तर हे सगळे पारशी लोक आहेत. आणि पारशी लोकांनी उद्योगधंद्यामध्ये आपला त्या ठिकाणी काय केलेलं आहे, जम बसवलेला आहे. अगदी सुरुवातीपासून इतर बाबींमध्ये जास्त, राजकारणामध्ये किंवा इतर बाबीमध्ये जास्त ढवळाढवळ न करता, तिकडे जास्त लक्ष न देता या लोकांनी त्या ठिकाणी उद्योगधंद्यामध्ये काय केलेलं, आपलं बस्तान बसवलेलं आहे किंवा त्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि त्यामुळे उद्योग क्षेत्र हे जवळजवळ त्यांची मक्तेदारी आहे, त्या लोकांची मक्तेदारी आहे.
असं चित्र विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या देशामध्ये दिसून येतं. आपल्या देशामधील जे बहुजन समाजातील लोक आहेत, जे मागास समाजातील लोक आहेत, या लोकांना देखील त्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये पुढं आणता आलं पाहिजे. या लोकांना देखील उद्योगधंद्याची स्थापना करण्यासाठी त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो खास करून स्टँडअप इंडिया या योजनेमध्ये या विशिष्ट वर्गाकडं जास्त लक्ष काय केलेलं आहे, केंद्रित केलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामधील एस-टी अनुसूचित जमाती आणि एस-सी आणि एस-सी सोशल कास्ट अनुसूचित जाती आणि महिला या वर्गाकडे जर तुम्ही पाहिलं तर हे वर्ग, या समाजातील जे लोक आहेत ते लोक विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिसून येतात. बघा शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली आहेत. या समाजातील लोकांनी सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे आणि शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्याकडे अनेक नवीन नवीन कल्पना आहेत. त्यांच्याकडे प्रचंड मोठी बुद्धिमत्ता आहे. त्यांच्याकडे अतिशय चांगली अशी कौशल्य आहेत. परंतु उद्योगधंदा स्थापन करण्यासाठी त्यांना लागणारं जे भांडवल आहे त्या भांडवलाचा अभाव या वर्गामधील, या जातीमधील लोकांच्याकडे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो असल्याचं दिसून येतं. आणि त्यामुळे चांगलं कौशल्य असून सुद्धा, प्रचंड मेहनत घेण्याची तयारी असून सुद्धा, चांगली बुद्धिमत्ता असून सुद्धा हा वर्ग विद्यार्थी मित्रांनो उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाठीमागं पडलेला दिसून येतो. अभावानंच त्या ठिकाणी कुठंतरी एखादी व्यक्ती त्या ठिकाणी उद्योगधंदा करताना आपल्याला काय होते, दिसून येते. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो देशातील सर्व समाजातील लोकांनी उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पुढं यावं. त्यांनी उद्योगधंदे स्थापन करावेत. त्यांनी स्वतःसाठी रोजगार निर्माण करावा. स्वतःबरोबरच त्या ठिकाणी इतरांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा. या हेतूनं आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी मित्रांनो स्टँडअप इंडिया ही महत्त्वाकांक्षी योजना त्या ठिकाणी काय केली, सुरू केली. या योजनेमधून त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे लोक अनुसूचित जमाती म्हणजे एस-टी आणि जे लोक अनुसूचित जाती म्हणजे एस-सी या प्रवर्गातील आहेत आणि त्यांच्याकडं चांगली बुद्धिमत्ता आहे, त्यांच्याकडे चांगलं कौशल्य आहे, त्यांच्याकडे उद्योगधंद्याविषयीच्या चांगल्या आयडियाज आहेत, अशा लोकांनी त्या ठिकाणी पुढं येऊन त्या ठिकाणी उद्योगधंद्याची स्थापना करावी. यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी ही योजना सुरू केली. बघा विद्यार्थी मित्रांनो, या दोन प्रवर्गांशिवाय आपल्या देशामध्ये अजून एक दुसरा महत्त्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे महिला. बघा विद्यार्थी मित्रांनो, महिलांकडे सुद्धा प्रचंड मोठी बुद्धिमत्ता असते. त्यांच्याकडे सुद्धा व्यवसायाच्या, उद्योगाच्या वेगवेगळ्या आयडियाज असतात. त्यांच्याकडे सुद्धा व्यवसाय करण्याचे अनेक कौशल्य असतात, ठीक नाही. पण या महिला विद्यार्थी मित्रांनो भांडवलाच्या अभावामुळं त्या ठिकाणी पुढं येऊ शकत नाहीत. आणि त्यामुळे महिलांनी देखील उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये उतरावं. त्यांनी उद्योगधंद्याची स्थापना करावी, स्वतःसाठी रोजगार निर्माण करावा आणि स्वतःबरोबरच इतरांनाही त्या ठिकाणी काय करावा, रोजगार द्यावा. यासाठी महिला उद्योजकांना प्रेरणा मिळावी, त्यांना उद्योगधंदा स्थापन करण्याचं प्रोत्साहन मिळावं. यासाठी स्टँडअप इंडिया ही योजना विद्यार्थी मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे. तर एक गोष्ट लक्षात आली असेल विद्यार्थी मित्रांनो याच्यामधून की स्टँडअप इंडिया ही जी योजना आहे ती योजना आपल्या देशामधील
आपल्या देशामधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच महिला उद्योजकांना उद्योगधंद्याची स्थापना करण्यासाठी त्या ठिकाणी सरकारनं काय केलेले सुरू केलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टँडअप इंडिया ही जी योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत सरकारनं अशी एक त्या ठिकाणी योजना तयार केली की आपल्या देशामधील बँकाच्या प्रत्येक शाखेनं वर्षभरामध्ये, एका आर्थिक वर्षामध्ये किमान एका अनुसूचित जमाती म्हणजे एसटीच्या, अनुसूचित जातीच्या म्हणजे एससी समाजाच्या किंवा महिला उद्योजकाला उद्योगधंदा स्थापन करण्यासाठी कमीत कमी 10 लाख रुपये आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी 1 कोटी रुपयेपर्यंतचा काय केला पाहिजे, कर्जपुरवठा केला पाहिजे किंवा त्यांना तेवढं भांडवल काय केलं पाहिजे, उपलब्ध करून दिलं पाहिजे. ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी ही योजना काय केली, सुरू केली गेली. बघा विद्यार्थी मित्रांनो, उद्योगाचे तुम्हाला दोन प्रकार सांगता येतील. हे दोन प्रकार म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये पहिला प्रकार आपल्याला सांगता येईल की नव्यानं स्थापन होणारे उद्योग. म्हणजे हा जो उद्योग आहे, हा जो व्यवसाय आहे तो पूर्वी अस्तित्वात नव्हता. आता तो उद्योजक त्या ठिकाणी त्या उद्योगाची स्थापना नव्यानं सुरू करतोय. त्याला आपण ग्रीनफील्ड एंटरप्राइजेस असं म्हणतो. ग्रीनफील्ड एंटरप्राइज असं म्हणतो. आणि उद्योगाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, उद्योगधंदा पूर्वी कधीतरी स्थापन केलेले 4, 5, 10 वर्षापूर्वी काय केलेला आहे, हा उद्योगधंदा स्थापन केलेला आहे. ठीक आहे नाही, म्हणजे सध्या अस्तित्वात असलेला उद्योगधंदा. असे उद्योगाचे आपल्याला त्या ठिकाणी दोन प्रकार सांगता येतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टँडअप इंडिया या योजनेच्या अंतर्गत ग्रीनफील्ड एंटरप्राइजेस म्हणजे जो उद्योग नव्यानं स्थापन होणार आहे त्या उद्योगाला त्या ठिकाणी कर्जपुरवठा किंवा काय केलं जातं, भांडवल उपलब्ध करून दिलं जातं. म्हणजे जे जुने उद्योग आहेत त्या जुने उद्योगांना त्या ठिकाणी भांडवलाचा पुरवठा केला जात नाही. हे काय करा, लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टँडअप इंडिया ही जी योजना आहे त्या योजनेसाठी काही पात्रता सरकारनं त्या ठिकाणी काय केलेल्या, निश्चित केलेल्या आहेत. आणि त्याच्यामधली जी पहिली पात्रता आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे या योजनेसाठी कोण पात्र ठरतं, तर त्याच्यामधली जी पहिली पात्रता आहे ती पात्रता म्हणजे तो उद्योजक, तो एंटरप्रेन्युअर हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा महिला उद्योजक असला पाहिजे. किंवा कोण असला पाहिजे, महिला उद्योजक असला पाहिजे. आणि त्याचं वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे. त्याचं वय हे 18 वर्षापेक्षा कसं असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे. मग 18 वर्षापेक्षा वय का जास्त पाहिजे, तर विद्यार्थी मित्रांनो त्याला बँक कर्ज देणार असते, लोन देणार असते, ठीक की नाही. आणि लोन इज अ कॉन्ट्रॅक्ट, कर्ज हा एक करार आहे. करार आहे, ठीक की नाही. आणि मग करार करण्यासाठी ती व्यक्ती त्या ठिकाणी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार त्या ठिकाणी ती व्यक्ती ही सज्ञान असली पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीचं वय हे किती असलं पाहिजे, 18 वर्ष असलं पाहिजे. आणि म्हणून पहिली जी पात्रता आहे ती व्यक्ती अनुसूचित जमातीची असावी, अनुसूचित जातीची असावी किंवा महिला उद्योजक असावी. उद्योजक असावी. आणि त्या व्यक्तीचं जे वय आहे ते वय विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी किती वर्ष असावं, 18 वर्षापेक्षा जास्त असावं, अशी पहिली अट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरी अट आहे, या योजनेअंतर्गत ग्रीनफील्ड एंटरप्राइजेसलाच कर्ज दिलं जाईल.
ग्रीनफील्ड एंटरप्राइजेस म्हणजे तो उद्योग नव्याने सुरू झाला पाहिजे किंवा तो उद्योग नव्याने स्थापन होणारा उद्योग असावा. पूर्वी अस्तित्वात असलेल्या उद्योगाला कर्ज दिलं जाणारं नाही. पूर्वी अस्तित्वात असलेल्या उद्योगाला कर्ज दिलं जाणारं नाही. म्हणजे तो जो उद्योग आहे तो उद्योग विद्यार्थी मित्रांनो ग्रीनफील्ड एंटरप्राइजेस असला पाहिजे. मग तो उद्योग विद्यार्थी मित्रांनो उत्पादन क्षेत्रातला असला तरी चालेल. म्हणजे एखादा कारखाना टाकून त्या कारखान्यामध्ये त्या ठिकाणी वस्तूंचं उत्पादन करणार असला तरी चालेल. कच्च्या मालावर प्रक्रिया तयार करून पक्का माल तयार करणार असला तरीसुद्धा चालेल. तो उद्योग सेवा क्षेत्रातील असला तरी चालेल. तो उद्योग कसला असला तरी चालेल, सेवा क्षेत्रातील असला तरी चालेल. म्हणजे भारतामध्ये अनेक प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात, आहे की नाही. वाहतुकीची सेवा, बँकिंगची सेवा, विमा सेवा, आहे की नाही, संदेशवन, असे अनेक सेवा उद्योग आहेत. त्या सेवा उद्योगापैकी जरी हा उद्योग असला तरीसुद्धा चालू शकेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तो उद्योग हा व्यापार क्षेत्रातील असला तरीसुद्धा तो ग्रीनफील्ड एंटरप्राइजेस अंतर्गत जर येत असेल तर त्याला कर्जपुरवठा केला जाईल. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी स्टँडअप इंडिया या योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी एखादा मोठा किराणा मालाचं दुकान टाकायचं आहे, ठीक की नाही, म्हणजे त्याला व्यापार करायचा आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला कर्ज मिळू शकेल. ही दुसरी अट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरी जी अट आहे बघा, काही उद्योगाची स्थापना ही एक व्यक्ती नाही अनेक व्यक्ती एकत्र येऊन करतात. काही उद्योगाची स्थापना ही एक व्यक्ती करत नाही. 1-2 व्यक्ती, 5 व्यक्ती, 10 व्यक्ती, 40 व्यक्ती, 50 व्यक्ती अशा व्यक्ती काय होतात, एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्या ठिकाणी एखादा व्यवसाय काय करतात, सुरू करतात. बघा असा जर व्यवसाय म्हणजे तो जर व्यवसाय वैयक्तिक नसेल, तो व्यवसाय कसा नसेल, वैयक्तिक नसेल, अनेक लोकांनी मिळून जर तो व्यवसाय चालवला जात असेल तर त्या उद्योगामधील किमान 51% त्या उद्योगामधील किमान 51% भागभांडवल, किमान 51% भागभांडवल हे अनुसूचित जातीच्या, अनुसूचित जमातीच्या किंवा महिला उद्योजकांच्याकडं असावं, किंवा महिला उद्योजकांच्याकडं असावं. म्हणजे जर व्यवसाय हा एकापेक्षा जास्त व्यक्ती चालवत असतील तर त्या उद्योगामधलं 51%पेक्षा जास्त भागभांडवल हे अनुसूचित जातीच्या व्यक्तींकडं, अनुसूचित जमातीच्या व्यक्तींकडं किंवा महिला उद्योजक जे असतात त्यांच्याकडं असावं. म्हणजे भांडवलातील, भागभांडवलातील 51%पेक्षा जास्त हिस्सा हा या लोकांच्याकडे असावा. ही तिसरी अट आहे. ही काय आहे, तिसरी अट आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या उद्योगाच्या स्थापनेसाठी त्या ठिकाणी या पात्रता दिलेल्या आहेत. बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा आहे कर्जाचे स्वरूप. कर्जाचे स्वरूप बघा, ग्रीनफील्ड एंटरप्राइजेस असेल म्हणजे नवीन स्थापन होणारा जर उद्योग असेल तर त्या उद्योगाला स्टँडअप इंडिया या योजनेतून त्या ठिकाणी आपल्या देशातील बँकेची कोणतीही एक शाखा तुम्हाला 10 लाख रुपयापासून ते 10 लाख रुपयापासून ते कमाल 1 कोटी रुपयेपर्यंत त्या ठिकाणी कर्जपुरवठा करू शकते. कितीपर्यंत, 1 कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी कर्जपुरवठा करू शकते. आणि हे जे कर्ज आहे ते कर्ज विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी हे जे कर्ज आहे ते कर्ज मुदत कर्ज, मुदत कर्ज म्हणजे टर्म लोन आणि खेळते भांडवल यासाठी तुम्हाला दिलं जाऊ शकतं. मुदत कर्ज, टर्म लोन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे कर्ज किंवा जे भांडवल आहे ते भांडवल त्या ठिकाणी तुमच्या फिक्स्ड असेट्समध्ये गुंतवलं जातं. फिक्स्ड असेट्समध्ये गुंतवलं जातं म्हणजे जी तुमची मालमत्ता आहे, इमारत, यंत्रसामग्री, की नाही, यासारख्या ज्या फिक्स्ड असेट्स आहेत त्या असेट्समध्ये, स्थावर मालमत्तेमध्ये हे काय केलं जातं, त्या ठिकाणी कर्ज काय केलं जातं, गुंतवलं, हे भांडवल गुंतवलं जातं. त्याला आपण टर्म लोन किंवा काय म्हणतो त्या ठिकाणी मुदत कर्ज असं म्हणतो. तर खेळतं भांडवल, खेळते भांडवल हे व्यवसायाचा डे टू डे एक्सपेन्सेस, त्या व्यवसायाचे डे टू डे एक्सपेन्सेस म्हणजे त्या व्यवसायाचा जो दैनंदिन खर्च आहे तो खर्च भागवण्यासाठी त्या व्यवसायाला जी कर्जाची आवश्यकता असते त्या कर्जाला विद्यार्थी मित्रांनो आपण खेळते भांडवल असं म्हणतो. काय म्हणतो, खेळते भांडवल असतो असं म्हणतो. मग त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार, पाणीपट्टी, विजेचं बिल, हे की नाही,
त्यानंतर कच्च्या मालाची दररोज खरेदी विक्री यासाठी लागणारं जे भांडवल आहे त्या भांडवलाला विद्यार्थी मित्रांनो आपण खेळते भांडवल असं म्हणतो. तर जे कर्ज दिलं जातं ते कर्ज दोन प्रकारचं असेल. तुम्हाला मुदत कर्ज म्हणजे टर्म लोन दिलं जाईल आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खेळत्या भांडवलासाठी सुद्धा कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल. तर या पद्धतीनं कर्जाचं स्वरूप असेल 10 लाखापासून ते 1 कोटी रुपयेपर्यंत आणि या कर्जामध्ये मुदत कर्ज आणि खेळते भांडवल या दोन्हीचाही काय असू शकेल, समावेश असू शकेल. तर या पद्धतीनं काय केलं जातं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कर्ज दिलं जातं. बघा, स्टँडअप इंडिया या योजनेअंतर्गत तुम्हाला जे कर्ज दिलं जाणार आहे त्या कर्जाचा हेतू नेमका काय आहे, त्या कर्जाचा हेतू नेमका काय आहे. तर त्या कर्जाचा मुख्य हेतू हा आपल्या देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजकांनी त्या ठिकाणी पुढं येऊन त्या ठिकाणी उत्पादन, सेवा किंवा व्यापार या क्षेत्रामध्ये नवनवीन उद्योगांची काय करावी, स्थापना करावी. हा या कर्ज देण्याच्या पाठीमागचा काय आहे, मुख्य हेतू आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या वस्तूचं त्या ठिकाणी उत्पादन करू शकता, त्याच्यावरती प्रक्रिया करून तुम्ही एखादा सेवा उद्योग स्थापन करू शकता किंवा तुम्ही काय करू शकता, व्यापार देखील करू शकता आणि त्यासाठी हे कर्ज तुम्हाला दिलं जातं. पण त्यासाठी पात्रता आहे तुम्ही अनुसूचित जातीचे, अनुसूचित जमातीचे किंवा महिला उद्योजक असला पाहिजे. त्यासाठी काय केलं जाईल, तुम्हाला कर्ज दिलं जाईल. हा कर्जाचा हेतू आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कर्जाची मर्यादा. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टँडअप इंडिया या योजनेच्या अंतर्गत जे कर्ज दिलं जातं ते कर्ज तुमचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या 75% तुमच्या प्रकल्प खर्चाच्या 75% कर्ज, संमिश्र कर्ज हे काय केलं जातं, तुम्हाला बँकेकडून पुरवलं जातं. तुमचा जो उद्योग आहे त्या उद्योगाचा जो एकूण खर्च आहे त्या एकूण खर्चाच्या 75% रक्कम ही विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला बँकेकडून त्या ठिकाणी संमिश्र कर्ज म्हणजे मुदत कर्ज, त्याला आपण टर्म लोन आणि खेळते भांडवल या स्वरूपामध्ये काय केलं जातं, उपलब्ध करून दिलं जातं. या स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलं जातं. आणि राहिलेले जे 25% कर्ज आहे, किंवा राहिलेले जे 25% भांडवल आहे ते भांडवल विद्यार्थी मित्रांनो त्या नवउद्योजकाला त्या ठिकाणी स्वतः उभारावं लागतं. काय करावं लागतं, स्वतः उभारावं लागतं. आणि हे जे 25% भांडवल आहे ते भांडवलसुद्धा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून तुम्हाला त्या ठिकाणी बीज भांडवल म्हणून त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. म्हणजे जास्तीत जास्त प्रकल्प खर्चाच्या 10% एवढीच रक्कम त्या ठिकाणी साधारणपणे त्या ठिकाणी त्या नवउद्योजकाला काय करावं लागते, स्वतः उभारावी लागते. आणि 75% तर बँक देते आणि राहिलेली जी रक्कम आहे ती रक्कमसुद्धा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या ज्या विविध योजना आहेत किंवा सिडबीसारखी जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला ते राहिलेले पैसेसुद्धा काय केले जातात, उपलब्ध करून दिले जातात. या पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला काय केले जाते, कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्टँडअप इंडिया या योजनेअंतर्गत जे कर्ज उद्योजकाला दिलं जातं त्या कर्जावरील व्याजाचा दर काय असेल, तर विद्यार्थी मित्रांनो केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे या कर्जावरील व्याजाचा दर हा कमीत कमी असेल. कसा असेल, कमीत कमी असेल. लक्षात येते, कर्जावरील व्याजाचा दर हा कमीत कमी असेल की जो व्याजाचा दर हा विद्यार्थी मित्रांनो त्या नवउद्योजकाला त्या ठिकाणी परवडेल. काय होईल, त्या ठिकाणी परवडेल आणि तो कर्जाची आणि व्याजाची परतफेड करू शकेल. म्हणजे बँका ज्या दरानं कर्ज देतात, अगदी घर बांधणीसाठी बँका 7-7.5% व्याजानं कर्ज देतात, ठीक नाही. तर बँका
ज्या व्याजदरानं कर्ज देतात त्यापेक्षा कमी दर, त्यापेक्षा कमी दर म्हणजे बँका ज्या पद्धतीचं कर्ज देतात त्यावरची जे व्याज आकारतात त्या सर्व व्याजदरापेक्षा कमीत कमी व्याजदर हा या कर्जावरती काय केला जाईल, त्या ठिकाणी आकारला जाईल. हा काय असेल, व्याजाचा दर असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षितता. सुरक्षितता त्याला आपण सिक्युरिटी असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बँकेमध्ये गेलो तर बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्याला जर कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी बँक तुम्हाला त्या ठिकाणी तारण मागते. काय मागते? तारण मागते, की नाही. बघा स्टँडअप इंडिया या योजनेच्या अंतर्गत जर एखाद्या नवउद्योजकाला त्या ठिकाणी उद्योगाची उभारणी करायची असेल, नवउद्योजकाला उद्योगाची उभारणी करायची असेल तर त्या ठिकाणी त्यालासुद्धा त्या ठिकाणी बँक तारण मागेल. काय मागेल? तारण मागेल. म्हणजे नवउद्योजकाकडे जर त्या ठिकाणी काही मालमत्ता, काही तारण देण्यासारखं असेल तर तो त्या ठिकाणी त्याला तारण देऊ शकतो. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, तारण देण्यासाठी आपल्याकडे जर काहीच नसेल तर आपल्याला कर्ज मिळेल का? आपल्याला कर्ज मिळणार नाही. मग आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी उद्योगाची उभारणी होईल का? होणार नाही, ठीक नाही. आणि त्यामुळं जर तुमच्याकडे तारण असेल तर ठीक, आणि तारण नसेल तर काहीही घाबरण्याचं कारण नाही. तारण नसेल तर काहीही घाबरण्याचं कारण नाही. कारण भारत सरकार हे विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला मदत करते. भारत सरकार काय करते? तुम्हाला यासाठी काय करते? मदत करते. बघा भारत सरकार क्रेडिट गॅरंटी स्कीम CGFL नावाची भारत सरकारची एक योजना आहे. भारत सरकारची काय एक योजना आहे. त्या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी भारत सरकार बँकेला त्या ठिकाणी गॅरंटी देते. क्रेडिट अँड गॅरंटी स्कीम या योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी सरकार तुम्हाला तुमच्या कर्जाला त्या ठिकाणी बँकेला गॅरंटी देते की या नवउद्योजकानं जर त्या ठिकाणी कर्जाची परतफेड केली नाही तर त्याची हमी कोण घेईल? त्या ठिकाणी सरकार घेईल. त्याची हमी कोणाकडून घेतली जाईल? सरकारकडून घेतली जाईल. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडे तारण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बँकेला तारण देऊ शकता. आणि जर तुमच्याकडे तारण नसेल तर त्या ठिकाणी घाबरून जाण्याचं काही कारण नाही, किंवा त्या ठिकाणी आपण उद्योग स्थापन करू शकत नाही हा जो विचार आहे तो विचार त्या ठिकाणी मनात आणण्याचं कारण नाही. कारण तुम्ही घेतलेल्या कर्जाला त्या ठिकाणी सरकार काय देऊ शकतं? त्या ठिकाणी गॅरंटी देऊ शकतं. आणि त्यासाठी तुम्हाला सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा काय करता येतो? तुम्हाला लाभ घेता येतो. तर या पद्धतीनं त्या ठिकाणी बँकेला त्या कर्जाची सुरक्षितता काय होते? त्या ठिकाणी प्राप्त होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे परतफेड. बघा स्टँडअप इंडिया या योजनेच्या अंतर्गत त्या नवउद्योजकाला त्या ठिकाणी बँकेनं कर्ज दिल्यानंतर या कर्जाची परतफेड त्या नवउद्योजकानं कशी करायची? याविषयी या योजनेमध्ये त्या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, उद्योगधंदा स्थापन केला की लगेच त्या ठिकाणी उत्पादनाला सुरुवात होते का? नाही होत. लगेच पहिल्या वर्षामध्ये त्या ठिकाणी नफा मिळवायला सुरुवात होते का? किंवा चांगला नफा मिळतो का? नाही मिळत. नफा लगेच चांगला मिळत नाही, है की नाही. आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, उद्योग स्थापन केल्यानंतर पहिले 18 महिने तुम्हाला त्या कर्जावरील फक्त व्याज भरायचं आहे. त्या कर्जावरील काय करायचं आहे? फक्त व्याज भरायचं आहे. त्यावरील जे हप्ते आहेत ते हप्ते पहिल्या 18 महिन्यामध्ये तुम्ही नाही भरले तरीसुद्धा चालतील. म्हणजे तुम्ही उद्योगधंदा सुरू केल्यानंतर लगेच तुम्हाला उत्पन्न मिळायला सुरुवात होत नाही. उद्योग स्थावर होण्यासाठी काही दिवसाचा म्हणजे 1 वर्षभराचा त्या ठिकाणी कालावधी लागतो. आणि त्यामुळे तुम्ही कर्जाचे हप्ते लगेच फेडू शकत नाही. आणि त्यासाठी तुम्हाला कर्ज दिल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, पहिले 18 महिने तुमच्याकडून हप्ते आले नाही तरीसुद्धा फक्त तुम्ही त्या ठिकाणी काय भरलं पाहिजे? त्याच्यावरचं
व्याज भरलं पाहिजे. आणि जे टोटल तुम्ही कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाची विद्यार्थी मित्रांनो कर्ज घेतल्यापासून 7 वर्षाच्या आतमध्ये काय केली पाहिजे, फेड केली पाहिजे. त्या कर्जाची काय केली पाहिजे, 7 वर्षाच्या आतमध्ये काय केली पाहिजे, कर्जफेड केली पाहिजे. तर या पद्धतीनं तुम्हाला कर्जाची काय करायची आहे, परतफेड करायची आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, स्टँडअप इंडिया या योजनेअंतर्गत जो उद्योगधंदा स्थापन केलेला आहे त्यासाठी बँकेने कर्ज दिलं, सगळं ठीक आहे. परंतु हा उद्योग चालवत असताना तुम्हाला खेळत्या भांडवलाची आवश्यकता लागते, तुम्हाला वर्किंग कॅपिटलची आवश्यकता असते. हे जे वर्किंग कॅपिटल आहे ते वर्किंग कॅपिटल जर तुम्हाला 10 लाखापर्यंत आवश्यक असेल, तुम्हाला जर हे वर्किंग कॅपिटल किती लाखापर्यंत आवश्यकता भासत असेल, 10 लाखापर्यंत जर तुम्हाला त्या ठिकाणी या वर्किंग कॅपिटलची म्हणजे खेळत्या भांडवलाची आवश्यकता असेल, तर असं खेळतं भांडवल तुम्हाला बँकेकडून कर्जाच्या स्वरूपामध्ये काय केलं जातं, उपलब्ध करून दिलं जातं. आणि त्यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे त्याला आपण अधिविकर्ष सवलत असं म्हणतो, तुम्हाला बँक ओव्हरड्राफ्टची सवलत किंवा रोख कर्जाची सवलत त्या ठिकाणी काय केली जाते, उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे बँक तुम्हाला कर्ज देते आणि खेळतं भांडवलासाठी तुम्हाला ओडी म्हणजे बँक ओव्हरड्राफ्टची सवलत देते किंवा कॅश क्रेडिट म्हणजे रोख कर्ज या स्वरूपाची सुद्धा काय केली जाते, तुम्हाला सवलत दिली जाते. आणि हे जे कर्ज आहे ते कर्ज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डेबिट कार्डचा उपयोग करून त्या ठिकाणी काय करता येतं, वापरता येतं. तुम्हाला काय करता येतं, डेबिट कार्डचा उपयोग करून काय करता येतं, वापरता येतं. जर तुम्हाला 10 लाख रुपयापेक्षा जास्त खेळत्या भांडवलाची आवश्यकता असेल, तुम्हाला 10 लाखापेक्षा जास्त खेळत्या भांडवलाची आवश्यकता असेल, तर तुम्हाला रोखपत म्हणजे कॅश क्रेडिट ही जी सवलत आहे ती सवलत त्या ठिकाणी काय केली जाते, उपलब्ध करून दिली, बँकेकडून उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, 2 प्रकारचं कर्ज आपल्याला लागतं. एक टर्म लोन म्हणजे मुदत कर्ज, मुदत कर्ज म्हणजे जे आपल्या फिक्स्ड असेट्स आहेत, मशिनरी, इमारत वगैरे सगळे आहे की नाही, म्हणजे स्थिर स्वरूपाच्या मालमत्तेमध्ये जे आपण गुंतवणूक करतो त्यासाठी लागणारं जे मुदत कर्ज. आणि मुदत कर्जाबरोबर तुम्हाला दुसऱ्या कर्जाची आवश्यकता असते ते म्हणजे खेळते भांडवल, खेळत्या भांडवलासाठी लागणारं कर्ज वर्किंग कॅपिटल. तर या वर्किंग कॅपिटलसाठी तुम्हाला 10 लाख रुपयेपर्यंत बँक ते 10 लाखापर्यंत जर कर्ज आवश्यक असेल तर बँक तुम्हाला बँक ओव्हरड्राफ्टची सुविधा काय करते, उपलब्ध करून देते. आणि तुम्ही बँक ओव्हरड्राफ्टची सवलत त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला डेबिट कार्ड दिले जाईल आणि डेबिट कार्डचा उपयोग करून तुम्हाला पैसे काढता येतील, त्या ठिकाणी ते वापरता येतील, तुम्हाला परत बँकेमध्ये भरता देखील येतील. म्हणजे बँक ओव्हरड्राफ्टची सवलत तुम्हाला दिली जाईल. आणि समजा तुम्हाला 10 लाखापेक्षा जर जास्त त्या ठिकाणी कर्जाची आवश्यकता भासत असेल तर त्यासाठी तुम्हाला कॅश क्रेडिट दिलं जाईल. म्हणजे रोख कर्ज किंवा रोखपत हा जो कर्जाचा प्रकार आहे तो कर्जाचा प्रकार त्या ठिकाणी तुम्हाला काय करता येतो, उपलब्ध करून दिला जातो. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खेळते भांडवल हे काय केलं जातं, त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा मुद्दा आहे किरकोळ किंमत. किरकोळ किंमत बघा विद्यार्थी मित्रांनो, पात्र योजनेच्या अंतर्गत 25% किरकोळ किंमत केंद्र किंवा राज्य योजनांच्या पात्रतेसह प्रदान केली जाऊ शकते. म्हणजे तुम्हाला जे मार्जिन मनी मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 75% भांडवल हे बँक देईल, 25% हे त्या ठिकाणी त्या उद्योजकाला किंवा जो नवउद्योजक आहे त्याला त्यात 25% भांडवलाची उभारणी करायची आहे. आणि हे जे 25% भांडवल आहे म्हणजे जे मार्जिन मनी आहे ते मार्जिन मनी देखील तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनेमधून त्या ठिकाणी तुम्हाला ते प्रदान केलं जाऊ शकतं किंवा उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं. तर या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशामध्ये उद्योगधंद्याची वाढ व्हावी, उद्योगधंद्याचा विकास व्हावा हे तर सरकारचं त्या ठिकाणी उद्देश आहेच. पण उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये अनुसूचित जातीच्या लोकांनी पुढे यावं, अनुसूचित जमातीच्या लोकांनी पुढे यावं, महिला उद्योजकांनी पुढे यावं, त्यांनी रोजगार निर्मितीसाठी स्वतःचे उद्योग स्थापन करावेत आणि त्याचबरोबर इतरांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा. यासाठी भारत सरकारनं स्टँडअप इंडिया हा उपक्रम काय केलेला आहे, हाती घेतलेला आहे. आणि या उपक्रमाची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2015 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या कार्यक्रमाच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी केलेली होती. आणि प्रत्यक्षात 5 जानेवारी 2016 ही योजना काय झाली, त्या ठिकाणी प्रत्यक्षात काय झाली, कार्यान्वित झालेली आहे. ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा महिला उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक मागास समाजातील लोकांनी त्या ठिकाणी पुढे येऊन आपले उद्योगधंदे काय केलेले, स्थापन केलेले आहेत. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, स्टँडअप इंडिया हा जो उपक्रम आहे, तो उपक्रम आपल्या देशामधील जी उद्योजकता आहे त्या उद्योजकतेच्या वाढीला आणि उद्योजकतेच्या विकासाला त्या ठिकाणी आपल्याला हातभार लावताना काय होतो, दिसून येतो. मी जो तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला होता त्या व्हिडिओमध्ये बँक ऑफ बडोदाच्या ज्या जनरल मॅनेजर आहेत त्यांनीही त्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर अशी माहिती त्या ठिकाणी दिलेली होती किंवा आहे. तुम्ही तो व्हिडिओ ऐकलेला असेल. साधारणपणे एक 16 मिनटापर्यंतचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्या अभ्यासक्रमाशी त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्यामधला तो संबंधित आहे. त्यानंतर कर्जाच्या अटी वगैरे हा जो भाग आहे तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या कर्जदार लोकांसाठी आहे. परंतु किमान त्यामधला एक 16-17 मिनटाचा जो पहिला व्हिडिओ आहे, व्हिडिओमधला जो पहिला भाग आहे तो व्हिडिओ जर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी ऐकला किंवा पाहिला तर तुम्हाला स्टँडअप इंडिया ही जी काय योजना आहे त्या योजनेची माहिती त्या ठिकाणी व्यवस्थित मिळू शकेल. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या भागाचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे.